आज मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय असणार आहे याबाबत बोलण्यासाठी माझ्यासोबत राजधानी दिल्लीतून अर्थतज्ञ डॉक्टर नरेश बोडके आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. सर, माझा पहिला प्रश्न हा आहे, महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. शेतकऱ्यांची राज्य म्हणून दोन्ही राज्यांना ओळखलं जातं. अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांसाठी काय असू शकतं? डेफिनेटली मला वाटतं इंटरिम बजेटमध्ये सुद्धा शेतकऱ्यांसाठी फार काही दिलं गेलेलं नव्हतं, जे मार्चमध्ये बजेट मांडलं गेलं. त्यामुळे या बजेटमध्ये मी असं म्हणणार नाही की ह्या दोन राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती काही घडेल, पण ओव्हरऑल जर आपण याचा विचार केला, आर्थिक परिस्थितीचा विचार केला, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांसाठी काही ठोस उपक्रम किंवा काही ठोस उपाययोजना होण्याची आज शक्यता आहे. आणि मला असं वाटतं विशेष करून ज्या काही एक्झिस्टिंग योजना आहेत त्याची व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न होईल. जसं आता महत्त्वाचे प्रश्न काय काय आहेत, विदर्भामध्ये होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आता वाढताना दिसत आहेत, किंवा काही ठिकाणी मान्सूनचा सुद्धा एक इम्बॅलन्स आहे, त्या दृष्टीने सुद्धा काही इन्शुरन्स असतील किंवा ह्या सगळ्या योजना ज्या एक्झिस्टिंग योजना आहेत त्याची व्याप्ती वाढली जाईल, किंवा इतर काही उपाययोजना करण्याची शक्यता आहे. दुसरी एक गोष्ट अशी आहे की ग्रामीण जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते वाढण्याची शक्यता आहे, त्या दृष्टीने गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. आयकरदात्यांसाठी सर काय वेगळं असू शकतं? कारण 14 पासून आतापर्यंत त्याबद्दल काय सांगाल? मला वाटतं सगळ्यात मोठी अपेक्षा आजच्या बजेटकडनं माझी आणि एक व्यक्ती म्हणून, एक इन्कम टॅक्स पेयर म्हणून आणि एक अर्थतज्ञ म्हणून हीच आहे की जे काय आपलं पर्सनल इन्कम टॅक्स आहे, पर्सनल इन्कम टॅक्समध्ये काही ना काही रिलीफ जरूर मिळावा. कारण इन्कम टॅक्स पेयर हा खूप जास्त दबावामध्ये आहे, त्या दुहेरी बाजूने दबावामध्ये आहे. त्याचं एक प्रकारे सँडविच होताना दिसतं आहे. एक म्हणजे वाढलेले व्याजदर, त्याच्या ज्या EMI आहेत त्या खूप जास्त मोठ्या आहेत, आणि दुसरं म्हणजे गव्हर्नमेंटचा जो काही डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्सेसचा बोजा हा त्याच्यावरती पडलेला आहे. ह्या दोन्ही याच्यामध्ये हा इन्कम टॅक्स पेयर पिचल्या गेलेला आहे. त्या दृष्टीने त्याला काही रिलीफ मिळावा ही एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, त्याचा दुहेरी फायदा हा होणार आहे की त्याच्याकडे जे काही डिस्पोजेबल इन्कम आहे, जे काही खर्च होण्यायोग्य जे उत्पन्न आहे ते जर वाढलं तर त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर पॉझिटिव्ह परिणाम होईल. जे काही अर्थचक्र आहे हे अर्थचक्र अजून जास्त स्पीडने फिरण्यासाठी मदत होईल, आणि जो इनडायरेक्ट टॅक्सेस चा कलेक्शन आहे ते सुद्धा वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे डायरेक्ट टॅक्सेस तर इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये होईल. सर, महिला वर्गासाठी किंवा इतर अजून काय वेगळं असू शकतं, तुम्ही त्याबद्दल काय सांगा? मला वाटतं इंटरिम बजेटमध्ये बऱ्यापैकी त्यांनी काही गोष्टींची दिशा दिलेली आहे, त्यामुळे मला त्या बाकी याच्यापैकी फार जास्त अपेक्षा नाही आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांनी महिलांसाठी इंटरिम बजेटमध्येच आपल्याला अनाऊन्समेंट केलेली आहे की लखपती दिदी ह्या 3 कोटी लखपती दिदी त्यांना अपेक्षित आहे. त्यानंतर त्यांनी रिसर्च अँड डेव्हलपमेंट फंड इंटरिम बजेटमध्ये अनाऊन्स केला होता. MSP त्यांनी इंटरिम बजेटमध्ये अनाऊन्स केल्या होत्या. त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन येऊ शकतं का, तर हे उत्सुकतेचं असेल. म्हणजे खरं तर हे मला वाटतं याच्यामध्ये काय अनाऊन्समेंट येऊ शकतील. अजून दुसरी एक अनाउन्समेंट होऊ शकते ती म्हणजे बेरोजगारीला कंट्रोल करण्याच्या दृष्टीने, रोजगार निर्मितीच्या दृष्टीने काही मग स्मॉल स्केल इंडस्ट्रीला काही इन्सेंटिव्ह दिले जातात का, अजून त्यांची काही व्याप्ती वाढवली जाते का, किंवा उद्योगांसाठी जिथे रोजगार निर्मितीची शक्यता आहे किंवा स्किल डेव्हलपमेंट आहे या दृष्टीने काही अनाउन्समेंट होतात का ते पाहणं महत्त्वाचं असेल. सर, शेवटचा माझा प्रश्न, भारतीय अर्थव्यवस्था किती मजबूत आहे त्याबद्दल काय सांगाल, जगाचा जर विचार केला तर? मला वाटतं भारतीय अर्थव्यवस्था पाळंमुळं हे भक्कम आहेत. त्याचे 2च उदाहरणं तुम्हाला देतो मी. जागतिक पातळीवरती जे काही उत्पादन आहे ते घटताना दिसतं आहे, पण भारताचा जो काही मागच्या 4-5 वर्षात 2020 पासूनचा विचार केला तर भारताचा जो GDP आहे तो ग्रो होताना दिसतो आहे. म्हणजे आज तो साधारणतः एक्सपेक्टेड आहे की 6.5 ते 7% तो ग्रोथ होईल, त्याची ग्रोथ होईल. दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे भारतामध्ये जी महागाई आहे इतर देशांच्या तुलनेमध्ये कंट्रोलमध्ये आहे, जरी ती अपेक्षेपेक्षा वर आहे. अपेक्षा ही असते साधारणतः की 4%च्या खाली असावी. जी काही महागाई आहे ती आता साधारणतः 5.8%च्या ॲव्हरेजनी आहे, तर ती कमी होण्याच्या दृष्टीने सुद्धा गव्हर्नमेंट प्रयत्न करते. त्याच्यामुळेच पॉलिसी रेट्स जे आहेत त्याच्याकडून रेपो रेट असेल, बँक रेट असेल, हे थोडेसे हायर साईडला आहेत. तर त्यामुळे मला असं वाटतं भारतीय अर्थव्यवस्थेची पाळंमुळं खूप चांगली आहेत. त्याच्यामध्ये कृषीचा वाटा आणि विशेषतः उद्योगांचा वाटा वाढलेला आहे. जरी सेवा क्षेत्राचा वाटा हा GDPमध्ये कमी झालेला दिसतो तरी उद्योगांचा वाटा वाढतोय, आणि भारतासारख्या देशामध्ये ज्या देशाची लोकसंख्या
लोकसंख्या खूप जास्त आहे, पॉप्युलस कंट्री आहे, तिथे रोजगार निर्मिती व्हावी या दृष्टीने उद्योगांमध्ये गुंतवणूक व्हावी, उद्योगांमध्ये एक्सपान्शन व्हावं आणि तिथेच रोजगार निर्मिती क्षमता आहे. कारण सेवा क्षेत्रामध्ये रोजगार निर्मितीची क्षमता कमी असते, ती कृषी आणि उद्योगांमध्ये जास्त आहे. त्यामुळे मला असं वाटतं या दृष्टीने सुद्धा पावले उचलले जातील आणि ही अर्थव्यवस्था भक्कम आहे असं माझं मत आहे. भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आहे असं डॉक्टर बोडके सरांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.